मुंबई म्युनिसिपल कामगार संघ युनियन कोड 2च्या वतीनं कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी सरचिटणीस सतीश राजगुरू यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले। यावेळी संघाच्या शिष्टमंडळासोबत अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली मुंबई म्युनिसिपल कामगार संघ सध्याचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर आणि मी या कामगार संघटनेचा सरचिटणीस सतीश वामन राजगुरू, माझ्या डाव्या बाजूला शेषराव राठोड साहेब जे कामगार संघाचे कार्याध्यक्ष आहेत, कामगार संघाचे कार्याध्यक्ष आहेत आणि आम्ही आमचं सगळं शिष्टमंडळ सन्माननीय आयुक्ताच्या भेटीसाठी प्रतीक्षित होतो, परंतु सन्माननीय आयुक्त हे बाहेर एका मीटिंग करिता गेले असताना अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी मॅडम यांच्याशी अश्विनी जोशी मॅडम यांच्याशी चर्चा झाली। आमचे 7 ते 8 मुद्दे याच्यामध्ये होते। त्यांनी अनेक मुद्द्यांवरती जवळपास सर्वच मुद्द्यांवरती सकारात्मक भूमिका मांडलेली आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिका पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आमच्या मागण्यांना पूर्ण करेल अशी अपेक्षा आम्ही बाळगतो। आम्ही कामगारांचा जो वारसा हक्क जो प्रलंबित आहे पीटीकेसी बंद करून त्यांनी अनेक जे कामगार रिटायर झालेले आहेत किंवा ज्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतलेली आहे किंवा अनेक प्रकरणं असतात त्याच्यामध्ये पीटीकेस ही त्यांना त्यांच्या वारसांना नोकरी मिळावी त्या संदर्भात हा मुद्दा होता। त्याच्यानंतर मोटर लोडर त्यांनी प्रायव्हेटायझेशन करण्याचा घाट घातलेला आहे, तो पुन्हा एकदा त्याच्यावरती चर्चा करून तो मुद्दा थांबवून मोटर लोडर कामगारांना त्यांचा हक्काचं काम त्या ठिकाणी मिळावं अशी एक मागणी होती। त्यानंतर मुंबई महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी म्हणजे चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी यांना निवडणुकीचं काम दिलं जात आहे, यांना जनगणनेचं काम दिलं जात आहे। ते अशिक्षित आहेत। चतुर्थ श्रेणीतील कामगार जे 6वी 7वी 5वी किंवा 10वी पेक्षा जे कमी शिकलेले आहेत त्यांच्याकडून जर उद्या जनगणनेच्या कार्यक्रमामध्ये जर चूक झाली तर त्या परिवाराची नोंदणी जर होऊ शकली नाही किंवा चुकीची नोंदणी झाली तर त्या परिवाराला तो मोठा भुर्दंड भोगावा लागेल। त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे, जो अशिक्षित कामगार आपण जनगणनेसाठी पाठवलेला आहे त्यांना आपण कृपया पाठवू नये, त्यांनी ती विनंती मान्य केलेली आहे। त्याच्यानंतर आज उष्णता भरपूर आहे, उष्णतामुळे चौकीवरचे जे कामगार आहेत ते दिवसभर उन्हातानामध्ये काम करतात, किमान त्यांना लिंबू पाणी किंवा ओआरएस आणि थंड पाण्याची व्यवस्था करून देण्यात यावी। त्यानंतर जी भरती प्रक्रिया अनेक दिवसापासून प्रत्येक खात्यामध्ये प्रलंबित आहे ती भरती प्रक्रिया लवकर निकालास काढावी असे अनेक मुद्दे आम्ही त्यांना मागचे आयुक्त होते ह्या सन्माननीय आयुक्ता महोदया ह्या नवीन आलेल्या आहेत, यांना कदाचित मागण्या माहीत नाहीत काय प्रलंबित आहेत। आता ज्या संघटनेच्या बद्दल आपण बोलतायत त्या संघटनेच्या बद्दल अनेक चर्चा पण सुरू आहेत। आम्ही ठेकेदारी सिस्टमच्या विरोधात आहेत, त्यामुळे आम्ही कंत्राटी कामाच्या विरोधात आहेत आणि आम्ही जे मुख्य कामगार आहेत आणि भरती प्रक्रिया व्हावी याच्या समर्थनात आम्ही काम करतो। म्हणजे आमचं समोर वेगळं काम पाठी एक वेगळं काम अशा तरतुदीमध्ये आम्ही नाही आहेत। त्यामुळे नवीन आयुक्त त्यांना कळायला हवं की काय प्रलंबित समस्या आहेत, त्यामुळे आज आम्ही त्यांच्या समोर मांडले। तीव्र असेल मग आम्हाला रस्त्यावर उतरायची भूमिका असेल किंवा दालनात तीव्र आंदोलन करण्याची भूमिका जर असेल ते पवित्र आम्ही